अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे या भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनी नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात. आणि प्रेरणा देण्याचे एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग शांतपैकी ऐकूया स्वामींचे दिव्य संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन. कोणीही रडू नका. मी नेहमी सर्व ठिकाणी उपस्थित आहे आणि भक्तांच्या प्रत्येक हाकेला मी प्रतिसाद देईन. आठव कितीदा दिला त्यानेच हात, नको डगमगू स्वामी देतील हात. तुझी साथ स्वामी देणार आहेत. बाळा, हे संकट क्षणभंगूर आहे. बाळानो, मी कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनाचा भरपूर आणि भार मी घेतला आहे. जे येत आहे ते योग्य वेळी योग्य माध्यमांद्वारे नक्की येणार. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. लक्षात घ्या, तुम्ही जर आमच्या चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केली तर लक्ष्मीचा अखंड निवास तुमच्या घरात राहील. गुरूंच्या इच्छेप्रमाणे वागल्यास लक्ष्मीची कृपा निश्चितच होते. संकटे आपोआप दूर होतात. निष्काम निस्वार्थ सेवा सुरू ठेव. गुरुबोध लवकरच होणार आहे. आणि लक्षात घे, मी कुठल्याही स्वरूपात तुझी परीक्षा घेऊ शकतो की तू निस्वार्थी सेवा करत आहेस का. बाळा, तुम्हाला आमच्या त्या परीक्षेत पास तर व्हायचे आहे. एकदा का तुम्ही त्या परीक्षेत पास झाला की आमच्या कृपेला सीमाच राहणार नाही. तुम्ही फक्त कर्म सेवेत सातत्य ठेवा. योग्य वेळी योग्य घटना घडते आणि तुमचं पुण्य फळाला आलं की आमची भेटसुद्धा होणार हे निश्चित आहे. स्वतःच्या पुण्यकर्मावर, प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुम्हाला हवं आहे त्याहून तुम्हाला जास्त मिळणार आहे. आता स्वतःहून ते तुमच्याकडे येईल. बाळा, सर्वच नकारात्मक घटना चुकीच्या नसतात. काही नकारात्मक घटना इच्छा प्राप्तीसाठी निमित्त ठरतात. आणि तू काळजी करू नकोस. योग्य वेळी योग्य माध्यमात आणि तुझ्या समस्येचे उत्तर नक्कीच आम्ही देणार आहे. विश्वासाने आमची सेवा करत राहा. तुझ्या श्रद्धेत प्रचंड शक्ती आहे. चमत्कार घडवण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. तुझ्या शक्तीवर विश्वास ठेव. तू जो आमच्यावर विश्वास ठेवत आहेस त्यामध्ये सामर्थ्य आहे. तो विश्वास असाच कायम ठेव. कारण हा तुझा विश्वासच तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तुझ्या आयुष्याची जीवन जगण्याची तू कला शिकून घे. आम्ही तुझे जीवन चालवत आहोत. त्यामुळे तू काळजी करू नकोस. निश्चिंत राहा. कोणी तुझं काहीही वाईट करू शकणार नाही. तुझं दुःख, तुझ्या वेदना, तुझी स्वप्न दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा मला सांग. अनन्य भावाने आम्हाला साथ घाल. आम्ही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहू देणार नाही. बाळा, तुझ्या दुःखात मी तुझ्यासोबत असणार आहे. तुझे दुःख तर कमी आहे. आम्ही आमच्या भक्तांना मृत्यूच्या दारातून परत आणतो. आता आम्ही आमच्या भक्तांची परीक्षा पाहत आहोत. त्यामुळे लोभाने आंधळे होऊ नका. लक्षात ठेवा, आम्ही तुम्हाला सेवेत घेतले आहे तर सेवेत टिकून राहा. विश्वास ठेवा, आमचं नियोजन अचूक आहे. भूतकाळ सोडून योग्य वेळी तुम्हाला तुमचे इच्छित फळ मिळणार आहे. सदैव आमच्या आज्ञेत राहा. आमची आज्ञा म्हणजे तुमचे संरक्षण कवच बनेल आणि आमचं नाव तुम्हाला भवसागर पार करायला मदत करेल. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझा विश्वास आहे कमेंट करा आणि आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तू संकटाला घाबरू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आणि तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आमच्या नियोजनानुसार सारे तुझ्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे विश्वास ठेव. जे घडते ते गरजेचे आहे, कारण यातूनच काहीतरी सकारात्मक होणार आहे. तुझ्यासाठी अशक्यही शक्य मी करणार आहे, आमचं तुला वचन आहे. हे स्वामी संदेश तुझ्या जीवनात अशा प्रकारे काम करतील, तुझं जीवन बदलून जाईल.
तू जर वाट चुकला असशील तर तुला वाट भेटेल. टेन्शनमध्ये असशील तर डिप्रेशन नावाची गोष्ट तुझ्या जवळून कायमची निघून जाईल आणि तुझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळणार. एकमेव ठिकाण मी तुला सांगत आहे ते म्हणजे माझे चरण आहे, जिथे तू नतमस्तक हो. लवकरच तुला अनुभूती येणार आहे. तुझी प्रत्येक इच्छा, मनोकामना, आकांक्षा पूर्ण होण्याची वेळ ठरलेली आहे. म्हणून फक्त विश्वास ठेव, श्रद्धा दृढ ठेव, भक्ती सेवा करत राहा. तुमचे कल्याण मी करणारच आहे, यात तीळ मात्र शंका नाही. बाळा, तू जे स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार. तू काळजी करू नकोस, फक्त थोडा संयम ठेव. जीवनात अडचणींना सामोरे जा, मी तुझ्या सोबत आहे. अडचणी कितीही असू दे, पण तू धीर ठेव, संयम ठेव. अडचणीचे रूपांतर लवकरच आनंदात होणार. आम्ही पाहतोय तुझी प्रार्थना, तुझा संघर्ष, तुझ्या वेदना, तू ठेवलेला संयम आणि तू सध्या करत असलेले कर्मसुद्धा मी पाहत आहे. तू करत असलेली माझी भक्ती मी पाहत आहे. माझी भक्ती करत आहात तर निश्चिंत राहा, निर्भय राहा. मी तुमच्या प्रत्येक श्वासाच्या अगोदर नियोजन करून ठेवले आहे आणि तुझी चिंता म्हणजे तू न घेतलेल्या पैशावर व्याज भरण्यासारखे आहे. तू फक्त विश्वास ठेव. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नकोस. गती कमी कर, पण पुढे चालत राहा, कारण पुढची वाट खूप सुखमय आहे. माझ्या नामस्मरणाने संकटे यायची थांबणार नाहीत, कारण संकटे अडचणी जीवनाचा भाग आहे. पण माझे नामस्मरणाने तुला संकटात लढण्याचे बळ मिळेल. आज दुःख येईल तर उद्या सुख येईल. नशिबाची चिंता नशिबावर सोडा. इच्छा असूनही माणूस नशीब बदलू शकत नाही. नामस्मरण करत राहा. जर तू श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असशील तर देवाने तुझ्या परीक्षेचा काळ संपवला आहे आणि तुझ्या नशिबाचे फासे आता लवकरच बदलणार आहेत. आम्ही तुला वचन देतो की तुझे टेन्शन आता संपून जाईल. तुझी स्वप्न लवकरच पूर्ण होतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आमचे अभयवचन तुला आता प्रचिती देऊन जाणार आहे. सर्व संकटांवर तू मात करणार आहेस. सर्व काही बदलणार आहे. तुझा फक्त माझ्यावर विश्वास असू दे. काळजी करणे थांबव. माझी तुझ्यासाठीची एक खास योजना आहे. येथे काही दिवसात तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल. तुमची मनापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. भूतकाळ सोडून दे आणि तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर. जेवढ्या लवकर आपण आपल्या मागे काय सोडलं त्याकडे मागे वळून बघणं बंद करत नाही, तितक्या लवकर आपल्याला नवीन संधी मिळू शकत नाहीत. आता तू भविष्यावर लक्ष दे, बाकी मी पाहीन. तुमचा वर्तमान काळ मी आता सुधारणार आहे. तुमच्यासाठी जे अशक्य होतं ते आता तुम्हाला शक्य होताना दिसेल आणि तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल. आणि तुम्ही स्वामींचे ऋणी असाल की तुम्ही हार मानली नाही, म्हणून स्वामींना तुमचा अभिमान आहे. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाहीत, म्हणून नाराज होऊ नकोस. स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा. माझ्या अखंड नामस्मरणात राहा. आपले कर्म करत राहा. मग बघ तुला माझी प्रचिती येते का नाही. जीवनाचा आणि आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत उभा राहतो. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्या स्वामींनी तुला निवडले आहे. तू निश्चिंत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या सर्व दुःखांचा नायनाट मी आता करणार आहे. आता जीवनात आनंद येईल. जर तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक लाईक करा. तुमचे एक लाईक आणखीन नवनवीन संदेश बनवण्यासाठी प्रेरणा देतात, म्हणून लाईक करायला विसरू नका. आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामी माऊली चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ.